नमस्कार. यंदा रक्षाबंधनासाठी बनवूया अगदी सोपी आणि सुंदर अशी गुलाबी नारळाची मिठाई. यासाठी लागणार आहे काही मोजकं साहित्य. एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी 1 फुलपात्र भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. अर्धा फुलपात्र भरून मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1/3 भाग मी साखरेचा घेतलेला आहे आणि थोडीशी वेलची पूड ह्यात घालायची आहे आणि हे मिक्सरला मस्त असं वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पावडर अशी बनलेली आहे. तर आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये ही सगळी पावडर काढून घ्यायची आहे आणि यात मी आता एक छोटी वाटी भरून रोज सिरप मिळतं मार्केटमध्ये, ते रोज सिरप मी इथे घालून घेतलेलं आहे. जर रोज सिरप तुमच्याकडे नसेल तर गुलाबी कलरचा फूड कलर वगैरे तुम्ही वापरू शकता. आणि इथे हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स केल्यानंतर आपल्याला एकदम थोडं दूध घालून ह्याचा असा छान घट्टसा मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हा बघू शकता आता छान असा गोळा बनलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या मिक्सिंग बोलमध्ये काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. तर मी हे इथे काजू घेतलेले आहेत, स्लायसेस करून घेतले, जास्त मोठे नाही ठेवायचे आहेत. आणि बदाम घेतलेले आहेत आणि थोडीशी मगजबी घेतलेली आहे. यात तुम्ही आणखी तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर आता यातला छोटासा पोर्शन घेऊन आपल्याला ह्या ड्रायफ्रूट्समध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे आणि चांगला याचा सुद्धा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडंसं रोज सिरप मी यात एक्स्ट्रा घातलेलं आहे कारण तिथे आतमध्ये पण छान चव लागायला पाहिजे. हे स्टफिंग आहे ॲक्च्युली. तर ह्याचं स्टफिंग हे आता दोन्ही तयार आहे. स्टफिंग तयार आहे आणि हे आउटर लेअर पण आपली तयार आहे. आता इकडे मी एक चौकोनी साईजचा असा शेपमध्ये बटर पेपर घेतलेला आहे आणि तुपाच्या हाताने ह्याला हे ग्रीस करून घ्यायचं आहे. अर्ध्या भागाला मी ग्रीस करते आहे. तर बघू शकताय असं ग्रीसिंग झालं की आपल्याला हा जो गोळा बनवला होता आपण पिठी साखरेचा वगैरे, त्याचा आपल्याला असा रेक्टँग्युलर किंवा चौकोनी असा शेप करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटण्याने छान पातळ असा लाटून घ्यायचा आहे. अगदी पातळ पण नको आणि खूप जाडही नको, मीडियम साईजमध्ये असा बनवून घ्यायचा आहे. आता हे जे स्टफिंग बनवलं होतं त्या स्टफिंगला आपल्याला मध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लांब असा. मी ह्याला चौकोनी शेप देणार आहे, तुम्ही गोलही देऊ शकता, पण मी याला चौकोनी शेप देते आहे बर्फीसारखा दिसायला हवा म्हणून. तर अशा प्रकारे मी हे चाकूने हळूहळू त्याला शेप देत गेलेली आहे. आणि आता आपल्याला अशा प्रकारे हे बटर पेपरच्या सोबतच घेऊन त्याला असं फोल्ड करायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पॅक असा रोल बनवायचा आहे. एक साईड मी इथे फोल्ड केलेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा अशीच त्याच्यावरती टाकून फोल्ड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हळूहळू चारही बाजूले दाबत मी याला चौकोनी असा शेप देऊन घेतलेला आहे आणि याला आपल्याला इथेच फोल्ड करून ठेवायचं आहे आणि नंतर याला रेफ्रिजरेट करून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटांसाठी. आणि बघू शकताय आता हा असा छान असा झालेला आहे शेप आपला. आता थोडं लाटण्याच्याच मदतीने सुद्धा मी असं इकडनं एक साईड राहिली होती व्यवस्थित व्हायची, तर तिला व्यवस्थित करून घेते आहे. आणि अशा प्रकारे हा असा चौकोनी असा ठोकळ्यासारखा शेप याला झालेला आहे. आता याला मी 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता हा मी फ्रीजमधनं 10 मिनिटानंतर बाहेर काढला होता. तर हा मस्त असा सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हळूहळू याला ओपन करायचं आणि दोन्ही साईडने थोडं आपल्याला जे फिलिंग जेवढं नाही आहे तेवढं काढून घेऊया. आणि आता इथून 1 ते 2 इंचाचे असे छोटे आपण बर्फीच्या आकारामध्ये त्याचे कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय असे मस्त असे छान झालेले आहेत. आतून पण इतके छान ड्रायफ्रूट्स आणि हे सगळं मिक्स होऊन मस्त झालेलं आहे सेट आणि कलरही खूपच सुंदर आलेला आहे. तर या रक्षाबंधनला ही अशी मिठाई घरी नक्की बनवा आणि भावाला खुश करा आणि मलाही कळवा कशी बनली ते.